नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर वाफोळं कोलंबी घालून ही अजून एक पाठ्यप्रभू रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी आपण साहित्य पाहूया. पहिला मी इथे उडदाची डाळ घेतली अर्धा कप आणि 1.5 कप अनपॉलिश राईस घेतले. हे मी रात्री भिजत ठेवले दोन्ही. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ मी चांगल्या स्वच्छ मस्लिन क्लॉथवर सुकत ठेवले आणि मग ते अर्धे दम्मट असतानाच मी ते मिक्सरमधून बारीक करून घेतले. उडदाची डाळ आपण अशीच मी पीठ हे करून घेतले मिक्सरमधून पाणी घालून. आता इकडे मी तांदूळ बारीक केलेला, आणखीन उडदाची डाळ हे जर आपण आता ते मिक्स करूया. त्यासाठी त्यामध्ये मी 1 चमचा दही घातले, नंतर चवीसाठी मीठ घातले अर्धा चमचा लगभग, आणि हे आता आपण मिक्स करूया. तर ते फॉर्मेंट व्हायसाठी त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घेतले. तर पाणी मी थोडं थोडं घालत गेली, तर मी 1 कप वापरले मी यासाठी. तर माप आहे 1 कपाचं. हे पाहू शकता तुम्ही, असं इडलीसाठी आपण करतो ना तसंही बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपलं चांगलं मी मिक्स करून ठेवलेलं आहे. ते आता रात्री झाकून ठेवले मी. ते आता मी सकाळी करायला घेते वाफोळं, आणि त्याचं फिलिंग आहे ते कोलंबीचं मी फिलिंग करणार आहे. त्यासाठी मी कोलंबी बारीक चिरून घेतले. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कांदा असं घेतले, आणि आपले नेहमीचे माझे सुके मसाले. तर ते इथे मी तेल घेतलं आहे पॅनमध्ये. तेलामध्ये मी हिंगाची फोडणी दिली आणि तो कांदा चिरला होता ना तो घातले. कांदा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण ते कोलंबी ही स्वच्छ डिवेन केलेली कोलंबी आहे बारीक केली आहे. मग इथे आलं, लसूण, आणखीन मिरचीची मी हे केले चटणी, मग हळद, मिरच्याची भुकी, आमचा पाठ्यप्रभू गरम मसाला आणि मीठ. हे मी आता झाकून मी शिजत ठेवते मंद आचेवर, म्हणजे आपली कोलंबी शिजायसाठी. ठीक आहे, 2 मिनिटासाठी. मीठ नव्हतं घातलेलं, मीठ घातलं. आता पाठ्यप्रभूमध्ये ते जुनी रेसिपी आहे ही. ते केळीच्या पानावरती लोक ताटामध्ये केळीचं पान घ्यायचे, त्याच्यावर ते स्प्रेड करायचे आणि सँडविच करायचं त्याचं. पण आता मी आज त्याचं सँडविच न करता मी त्याचं इडल्या करते. मी इडलीच्या ह्याच्यात घातल्या. इथे मी कोथिंबीर घातले, आणि आता हे पुरण ते सुकच राहिलं पाहिजे, कारण आपल्याला फिलिंग करायचं ना. आता मी हे इडलीचं ते हे आहे ना स्टीमर, त्याच्यामध्ये मी स्टीम करणार. इथून मी आता केळीची पानं घेतलेत, ते बॅटर केलेले घातले. केळीचं पान नसेल तर तुम्ही रेग्युलर आपण स्टीम करतो इडल्या तसंच मी तेल लावले, आणि नेहमीचं ते पीठ घालून हे बघा असं पीठ घातले, त्याच्यावर ते पुरणाचं घातले, प्रॉन्सचं फिलिंग घातले, आणि परत ते वरतून कव्हर केले. ठीक आहे. तर स्टीमर मी गरम करत ठेवलेलं आहे पाणी घालून. त्यात आपण स्टीम करूया. वाव, छान. तर गरम गरम स्टीम झालेलं आहे. तर पाहूया आपण. हे पाहू शकता तुम्ही, केळीच्या पानाबरोबर ते एकदमच टेस्टी लागते हे वाफोळं, आणि इट्स मस्ट ट्राय, मस्ट ट्राय. हे बघा, आणि हे केळीचं पानमुळे ती चव अजून वाढते त्या वाफोळ्याची. वाव, अशीच रेसिपी माझ्या पुस्तकामध्ये मिळतील तुम्हाला मध्ये. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.